नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत सकाळचे 9:45 आणि आज मी खाली आली तर मी बघितलं आईने ना गंजामध्ये डाळ भिजू घातली होती। तर कशासाठी घातली होती हे मला माहिती नव्हतं। तर मी ना ती डाळ धुवून घेतली। आईने अगोदर धुवून घेतली होती 2-3 पाण्याने स्वच्छ, त्याच्यानंतर मग मी पण धुवून घेतली। तर आता आईला विचारलं होतं मी कशासाठी ही डाळ भिजू घातली। तर आईने सांगितलं की बा पप्पांना मेदूवडा खायचा आहे, त्याच्यासाठी मग ही डाळ मी भिजू घातली। तर आता ही डाळ आहे ना छानपैकी मुरलेली आहे, पण कसं आहे आता 10 वाजले तर पप्पांना भूक लागली। तर कसं मेदूवडा बनवण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, कारण की ते आता मी पूर्ण मिक्सरमधून बारीक काढणार, सांबार बनवणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही खायला घेऊ। तर 1-1.5 तास तर त्याला लागणारच आहे। तर पप्पांना आता भूक लागली तर केला की आता काय बनवायचं। तर मला डब्यामध्ये दिसलेले आहेत आंब्याच्या शेवड्या। ह्या शेवड्या आहे ना आंटीने आणल्या होत्या कोल्हापूरवरून। तर त्याच्यामध्ये आहे ना शेवड्या एवढीशच राहिल्या। तर मी म्हटलं, पप्पाने विचारलं तुम्ही खासान का? तर पप्पाने म्हटलं हो मी खाणार आहे। तर आता मी पप्पांसाठी ह्या शेवड्या बनवून देते। आई तुम्ही खाणार आहे का? थोडीशा, बरं ठीक आहे। आईला पण भूक लागली तर काल रात्रीची एक पोळी होती, तर आई आता तेच जेवण करत आहे। कढई मी पण काय शोधत आहे। चला आता कढई पण घेतली मी आणि हे शेवड्या कशा बनवायच्या हे पण तुम्हाला सांगते। तर कढई गरम झाल्यानंतर अगोदर त्याच्यामध्ये मी आहे ना 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि दुसरीकडे मी आहे ना दूध ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आणि त्याच्यानंतर मग आता तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे मस्तपैकी आंब्याच्या शेवड्या। आणि ह्या शेवड्या इतक्या टेस्टी लागतात ना खायला की तुम्हाला काय सांगू। आणि कसं आहे, आंटीने 2 वर्ष अगोदर ह्या शेवड्या आम्हाला आणून दिल्या होत्या। तर 2 वर्षापासून आम्ही आहे ना थोड्या त्या शेवड्यातनं ह्या पुरवत आहोत, कारण की शेवड्या इतक्या छान लागतात खायला। आणि ह्या आहेत ना म्हणजे 5-6 वर्षापर्यंत जशाच्या तशाच राहतात। तर 2 वर्ष झालेले आहेत या शेवड्यांना आता। आणि ह्या शेवड्यात ना आंब्याच्या फ्लेवरच्या आहेत। तर आंटीने जेव्हा आणल्या होत्या ना तर तेव्हा खूप छान लागत होत्या, म्हणजे पूर्ण आंब्याची टेस्ट लागत होती। पण आता आहे ना थोडीशी त्याची जी टेस्ट आहे ना ही थोडीशी कमी झाली, पण असं वाटतं की बा आपण आंब्याच्या रसासोबतच ह्या शेवड्या खात आहोत। तर आंटीने जेव्हा आणल्या होत्या ना तेव्हा आंटीने सांगितलं होतं की ह्या शेवड्या कशा बनवाव्या लागतात। तर मी पण आता तशाच प्रकारे ह्या शेवड्या बनवत आहे। तर सर्वात अगोदर मी आहे ना तुपामध्ये ह्या सर्व शेवड्या ह्या भाजून घेतल्या आणि त्या छानपैकी भाजून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी गरम दूध। तर मी आहे ना अगोदर थोडंसं दूध टाकून पाहिलं की बा घट्ट होत आहे की पातळ होत आहे। तर ते शेवड्या आहे ना थोड्याशा घट्ट झाल्या होत्या, तर म्हणून मग मी आहे ना त्याच्यामध्ये जे दूध मी गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं ठेवलं होतं। तर ते दूध आता मी पूर्ण टाकलेलं आहे, थोडंसं राहू दिलं ते नंतर टाकणार। तर आता याच्यामध्ये टाकलेली आहे मी विलायची पावडर, कारण की विलायची पावडरने काय होते की जे याची टेस्ट आहे ना ही खूप छान येणार। आणि त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये टाकलेलं आहे मी 4 चम्मच साखर, म्हणजे थोडंसं आणखीन त्याला गोडपणा येऊ म्हणून। तर आता जेवढं पण दूध राहिलं होतं ना गंजामध्ये ते सर्व दूध मी आता कढईमध्ये टाकून दिलेलं आहे। आणि छानपैकी आता ज्या शेवड्या आहेत ना याला छानपैकी उकळी येऊ देते आणि त्याच्यानंतर मग आईला आणि पप्पाला देणार। चला तर मग आता 2 मिनिटापर्यंत आणखीन होऊ देते। तर आता उकळी आलेली आहे शेवड्यांना छानपैकी। तर आता मी आहे ना एका प्लेटमध्ये काढून अगोदर पप्पांना नेऊन देते, कारण की थोडासा उशीर झाला होता। आता तुम्हाला तर माहितीच आहे मी कोणती पण डिश बनवते ना तर ती डिश आहे ना तुमच्यासोबत शेअर करत असते की बा मी कशा प्रकारे डिश बनवत असते। आणि त्याच्यामुळे मला आहे ना थोडासा उशीर होतच असतो, पण कसं आहे आता पप्पा पण समजून घेतात, कारण की जेव्हा मी शूट करत असते ना तर पप्पांना माहितीच आहे की बाईला थोडासा वेळ होणार, तर त्याच्यामुळे आहे ना पप्पा मला काहीच म्हणत नाही। तर चला आता ही प्लेट आहे ना अगोदर पप्पांना नेऊन देते। आता सांबारचा जो कुकर आहे ना हा लावून दिलेला आहे मी, 2-3 शिट्ट्या होऊ देते, त्याच्यानंतर मग गॅस बंद करून घेणार। आणि इकडे जी डाळ आपली ही मी आहे ना 2-3 पाण्याने मगाशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मिक्सरमधून पूर्ण बारीक करून घेते, त्याच्यानंतर मग याला छानपैकी फेटायचं पण आहे, कारण की त्याच्याशिवाय मेदूवडा जमणार नाही आहे। तर आता कुकरमध्ये मी आहे ना तुरीची डाळ, त्याच्यामध्ये टमाटर, कांदा, आलू, माझी इथे जेवढं पण भाज्या होत्या ना त्या सर्व टाकून दिलेल्या आहेत। त्या आता छानपैकी झालेल्या पण आहेत। तर याला मी आहे ना राईच्या साहाय्याने पूर्ण बारीक करून घेतलं, कारण की कसं आहे आलू आहे ना थोडेसे राहिले होते, म्हणजे ते आलूचे पीस, तर ते पूर्ण बारीक करून घेतले। आणि इकडे आता कढईमध्ये तेल टाकून मी आहे ना लसूण छानपैकी होऊ देत आहे। तर आता लसूण झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी सर्व मसाले, चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद, जास्त हळद नाही टाकणार आहे मी, थोडासा गरम मसाला चवीनुसार। आणि त्याच्यानंतर मग आता कढईमध्ये टाकलेला आहे मी सांबार मसाला। आता हे सर्व मसाल्यांना हे छानपैकी होऊ देते। त्याच्यानंतर मग जी कुकरमध्ये डाळ शिजून घेतली होती ना ते टाकणार, पण त्याच्या अगोदर मी या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, कारण की कसं पाणी टाकल्याने मसाले छानपैकी शिजून येतात। तर चला आता मसाले आपले छानपैकी झालेले आहेत। आता कढईमध्ये टाकत आहे मी कुकरमध्ये जी मी डाळ शिजून घेतली होती ना ती सर्व टाकून दिली आणि एक याला उकळी येऊ देते। आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये ना मी टाकणार आहे पाणी, कारण की पप्पांना आहे ना मेदू वड्यासोबत आहे ना म्हणजे असं पातळ वरण पाहिजे। आपण कसं थोडंसं पातळ
करतो, पण पप्पांना खूप पातळ पाहिजे म्हणून मग मी आहे ना थोडंसं आणखीन जास्त हे पातळ केलं. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टाकलेलं आहे मी आता सांबार मसाला पुन्हा 2 चमच मी आधीच मीठ टाकलं होतं. आता मग आता सांबार बनवून झालेलं आहे आणि आता मी हे जे मेदूवड्याचं जे बॅटर आहे ना हे पूर्ण फेटून घेते आणि फेटून झाल्यानंतर 5-10 मिनिटापर्यंत त्याला तसंच सोडणार, कारण की त्याला आणखीन स्पंज येणार आहे. मग तर आज ही गेली होती बाजारामध्ये, तर बाजारमधून आहे ना यांनी कांदे, लसूण आणि आलू आणलेले आहेत आणि त्याच्यासोबत आज यांना खूप स्वस्तामध्ये मिरच्या मिळालेल्या आहेत, त्या पण पोंगडी मिरच्या तुम्ही बघू शकता. तर यांनी चांगल्या 2 किलो मिरच्या आणल्या, तर नाही मला वाटतं 1 की 1.5 किलो मिरच्या, 2 किलो नाही आहेत. तर ह्या यांनी आणल्या फक्त 25 रुपयांमध्ये आणि बाहेर म्हणजे मार्केटमध्ये जर हे भाजीपाला आणायला गेले ना तर हीच मिरची यांना 20 रुपये पाव मिळते. तर यांनी मागं आणल्या होत्या तर 20 रुपये पाव आणल्या होत्या आणि पावभरमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे केवढ्या बसतात. तर म्हणून मग आज यांना मार्केटमध्ये दिसल्या म्हणजे मंडीमध्ये दिसल्या, तर मंडीमधून यांनी आहे ना ह्या मिरच्या घेऊन आले 1.5 किलो आणि त्याच्यासोबत मग कोथिंबीर पण यांनी भरपूर आणलेली आहे, म्हणजे 4 गड्ड्या कोथिंबीर आणली. तर इथे आम्ही सर्व ती कोथिंबीर आहे ना तळून ठेवलेली आहे आणि जर म्हणजे मार्केटमध्ये जर आता कोथिंबीरचे भाव इतके वाढलेले आहे की आपल्याला थोडासा जो कोथिंबीर आहे ना एवढसा कोथिंबीर आपल्याला 20 रुपयाला मिळतो, 20 रुपये किंवा 10 रुपये, कारण की यांनी स्वतः आणलेला आहे. म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे. एवढंच आहे की तो 2 दिवस पण पुरत नाही. आणि माझ्या इथं कसं आहे, मला कोणत्या पण भाजीमध्ये आहे ना कोथिंबीर खूप आवडतो, पण आता कसं आहे महाग होता त्याच्यामुळे मग आम्ही आणणं बंद केला होता. पण आज हे ना मंडीमध्ये गेले होते, तर मंडीमधून यांनी खूप सारा कोथिंबीर आणला आणि कोथिंबीर पण मला वाटतं 25 की 30 रुपयामध्ये 4 गड्डे आणलेले आहेत आणि हिरवी मिरची पण 25 रुपयाची 1.5 किलो आणलेली आहे. तर आज इतकं सारं आम्हाला मंडीमध्ये मिळालेलं आहे. तर आता या मिरचीचा आम्ही विचार करत आहोत मस्त मिरचीचं लोणचं बनवायचं, कारण की मिरचीचं लोणचं खूप छान बनते आणि खायला पण खूप छान लागते. तर अर्ध्या मिरचीचं लोणचं बनवणार. आणि एक वेळा आहे ना याचं म्हणजे मिरची आहे ना ही कापून दह्याच्या पाण्यामध्ये भिजू घातली होती आणि ते मग वाळू घातली होती आणि ते मग खिचडीसोबत खूप छान लागते खायला तळल्यानंतर. तर तसं पण मी करून बघणार, पण आता कसं त्याला ऊन पाहिजे, पण आता तर पाऊस सुरू झाला. बघणार आईला विचारणार, आईने जर म्हटलं की नाही आपण या सर्व मिरचीचं लोणचं बनवू तर मग तसंच करणार मी. मग आईला सर्व मिरची आहे ना हे कापून देणार मी. तर चला आता मिरची सर्व धुवून ठेवलेली आहे. इथे कोथिंबीरने धुतली, कारण की कसं आहे कोथिंबीर धुतल्यानंतर खराब होते. तर मला कोथिंबीरला आहे ना पाण्यामध्ये बनवत आहे मी, पॉलिथिनमध्ये ठेवून देते मी आणि मिरच्या अशाच ठेवते वर. आई आल्यानंतर मग आईला विचारणार लोणचं बनवायचं आहे की काय बनवायचं, मग मी कापून देणार. तर चला आता सांबार तर रेडी आहे आणि फक्त आता मेदूवडा बनवायचा आहे. तर मेदूवडा बनवायला घेते, अगोदर त्याला फेटून घेते 10-15 मिनिटानंतर मग मेदूवडा बनवणार. तिथपर्यंत जो गॅसचा वटा आहे ना हा पूर्ण क्लीन करून घेते. भांडे पण घासायचे आहेत, थोडेसे भांडे निघाले होते ते भांडे घासून घेतले मी, कारण की मगाशी मी मस्तपैकी आंब्याच्या शेवड्या बनवल्या होत्या, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्या शेवड्या खाऊन घेतल्या आणि त्याचे भांडे निघाले होते, तर ते भांडे घासून घेतले. बस आता सर्व आवरून घेते, त्यानंतर मग मेदूवडे बनवणार. तनिष्का तर आता झोपलेली आहे, तर बरं आहे, उठल्यानंतर मग तिला आधी मला घ्यावं लागेल. चला तर आता इकडे ना मेदूवड्याचं जे बॅटर आहे ना हे चांगल्यापैकी फेटून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता काय काय टाकावं लागते हे मी तुम्हाला सांगून देते. तर तसं तर मी आहे ना याच्या अगोदर आहे ना मेदूवड्याच्या बॅटरमध्ये कधीच कोथिंबीर टाकली नाही, पण आज टाकणार आहे, कारण की मी आहे ना एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बा त्यांनी आहे ना मेदूवड्याच्या बॅटरमध्ये ना कोथिंबीर टाकली, तर त्याच्यामुळे ना मेदूवड्यांना दिसायला पण खूप छान दिसत होते. तर त्यांनी सांगितलं की बा कसं आहे खायला पण खूप छान लागत आहे. तर म्हणून मग आता इकडे मी ना कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता इकडे सोडा घेतलेला आहे आणि मीठ. तर आता आणि इकडे तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी मी. तर आता मेदूवड्याच्या बॅटरमध्ये मी टाकत आहे 2 ते 3 चम्मच मीठ. त्याच्यानंतर हे जे कोथिंबीर आहे ना हे टाकून देते. तर चला आता याच्यामध्ये टाकणार आहे मी एवढा सोडा, जास्त सोडा नाही टाकत आहे, थोडंसंच टाकत आहे. तर हे आता सर्व टाकून झालेलं आहे. तर आता हे सर्व एकत्र करते आणि त्याच्यानंतर मग मेदूवडा बनवते. तर आज आहे ना माझी खूप छान फजिती झाली, कारण की माहिती आहे ना अगोदर मी आहे ना जे मेदूवडे बनवले होते ना ते हाताने बनवले होते, पण आहे ना मेदूवड्याचं जे बॅटर आहे ना हे थोडंसं पातळ झालं होतं. त्याच्यामुळे मग मी काय केलं की बा एक चाळणी घेतली आणि चाळणीवर आहे ना थोडंसं पाणी लावलं आणि त्याने आता बनवणार आहे मेदूवडा. तर मग आता इथे मेदूवडा बनवून झालेला आहे, पण जसा मला मेदूवडा पाहिजे होता पण तसा झाला नाही, कारण की कसा मेदूवडा हा पूर्ण प्रॉपर गोल असतो, पण माझा आहे ना थोडासा चुकलेला आहे. उद्या नेक्स्ट टाइम मी जेव्हा मेदूवडे बनवणार ना तेव्हा छान बनवणार. तर आता सर्वांचं मेदूवडा खाऊन झालेला आहे आणि दुसरीकडे आई इकडे बनवत आहेत
मस्तपैकी मिरचीचं लोणचं. सर हे करून घेतो, मसाले भाजून घेतले नाही. तेल टाकायचं नाही याच्यामध्ये. टाकलं का? तेला तर भाजला तो मसाला. अच्छा, भाजून घेतला, मिक्सर मधून काढला, जरासा दरदरा. हां, जास्त बारीक नाही काढला लागत. मस्त. काय काय घेतलं याच्यामध्ये मग तुम्ही? यात घातलं मी हे मोहरी भाजून घेतली होती मी. मोहरीची डाळ नाही टाकली, मोहरी. अच्छा. जिरं, सोप, धने, बस एवढं. तिखट, मीठ, हळद, बस आपल्या घरचे समजा. हा, आता हे मीठ बीठ टाकलं. आता हे थोडंसं मुरू देतो आणि याच्यात टाकतो निंबूचा रस. अच्छा, हा, ते लिंबूच्या रस मस्त लागतं, आंबट लागते. मसाल्याचा सुगंध मस्त येऊ राहिला. हिंग टाकला त्याच्यात. अच्छा, मस्त लागते ते लोणचं. मग तेल टाकायची गरज नाही ना? तेल टाकलं ना, नाही म्हणजे नंतर हा ना. तेलातच मसाला होते. अच्छा, मग आपाप ते सुटणार पाणी. सुटते त्याला मिठाचं. ओके. निंबूचाही रस राहते. हा, मुरल्यानंतर किती चांगलं लागले खायला. मस्त लागते खायला. सुगंध मस्त येऊन राहायचा. मग याच्या ठेवू का झाकण? बरं बरं, ठीक आहे. थंड झाल्यानंतर. बरं, ठीक आहे. बरं, ठीक आहे. हां, तुला आता सर्वांचा मेदोडा खाऊन झालेला आहे. भांडे आहेत, ते भांडे घासून घेतो. आणखीन आहे का काय भांडे? बरं, ठीक आहे. चला, मग एवढं मेदूवड्याचं जे बॅटर आहे ना, हे उरलेलं आहे. तर हे का कटोऱ्यामध्ये काढू की राहू दे याच्यामध्ये? बरं, ठीक आहे. हा, उठली. चला, घेते मी तिला. तर आता हे याचं आहे ना, संध्याकाळी बनवणार आहे मी मेदूवडे. हे फ्रीजमध्ये ठेवून देते. हा बाई, भांडे आहेत घासायचे. भांडे पण घासून देते मी. काय म्हटलं? काय झालं? हो, हा, ते छोटीशी जीप काढते ते बाहेर. हो, मग मुलीमध्ये सर्वच रूप असतात. दुर्गा, कालंका, लक्ष्मी. हा ना, मी तेच म्हटलं ना. मग हो, ती तांडव करायला आली की कालंकाच आहे ती. नाही, शांतर आली की लक्ष्मी आलेली आहे आपल्या घरी. नाही तर हो, कोणी कोणी म्हणजे बाया म्हणतात, अरे मुलगी झाली काय? अरे बरं, जाऊ द्या, लक्ष्मी घरी आली. कहून मग मुलगा आला काय तो का भैरवनाथ असते काय? हा, मग सांग, म्हणजे ज्याला झाली त्याला टेन्शन नाही, बाकीच्यांनाच टेन्शन असते. अरे मुलगी झाली, मुलगा पाहिजे होता. मग आता ते तांडव करो की काही करो, आहे तर आपलंच. मग ते बाहेर मस्त पाऊस सुरू होता आतापर्यंत. पाऊस पाहत होती ती. तर आता किती वाजले? आता 3:45 होत आहेत. ओ पिलू बाहेरच पाहत आहे ते. काय झालं राणी? काय झालं पिलू? पप्पा काय म्हणतात तुला? पप्पा काय म्हणतात माझ्या पिलूला? माझ्या तनूला काय म्हणतात? पिल्ला म्हणून पप्पा काय म्हणतात? पप्पांना झोप येत आहे. अरे बापरे. पण आमचं जे शकुला आहे ते आम्हाला झोपूच नाही देत आहे. चला तुम्ही फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी यांना तनिष्काला झोपून देते, त्यानंतर मग आम्ही पण आराम करू. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.